या आणि गावामध्ये आपल्यासोबत काही अजून ग्रामस्थ आहे. दादा, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आल्या, या आधी निवडणुका होऊन गेल्यात, यापुढे निवडणुका होणार आहेत, पण जे काही आणि आहेत तर पेंदरा असेल किंवा सिंदेवाडी असेल, या गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. अजून गेले आम्ही जवळजवळ 30-25 वर्ष रपडत आहे पाण्याविषयी. आश्वासनं देतात, दर निवडणुकीला आश्वासनं देतात, आश्वासनं काय पूर्ण होत नाही. आता ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं मागलं तेव्हा दिला शब्द, पण तो माणूसही गेला. आता काही पर्याय राहिला नाही. अजिबात आता त्याच्यानंतर आता शरददादांनी लय आश्वासनं दिल्या पाण्याविषयी. आम्ही करू प्रयत्न. आता त्याच्यात चाललंय, पाणी आणलं त्यांनी तर बरं होईल. मग काही आमचं पठराचं भलं नाही तर आमचं काही तर गेलं, पाणी संपलं. आता संपलं, हा, पाणीच नाही राहिलं. आता तुम्ही पिणार काय? पिण्याचं पाणी आहे, पण हे शेतीचं पाणी शेतीचं संपलं. आता शेतीत काय माझे तुमचं पीक काय काही आता मका पिकायचं जाते निघून 8-10 दिवसात संपलं सगळं. आहे का ते झाडाला? नाही नाही, आहे अजून, पण म्हणजे इथून पुढं नाही. म्हणजे आता जो मला आहे तो पूर्ण होईल. पूर्ण आता निवडणूक आल्यात, निवडणुका आल्यात. आता पक्ष मागं आहे. आम्ही त्यांनी केलं पाण्याचं काम तर आहे. शरददादा मागं आम्ही करणार काम. आता दोन्ही उमेदवार तुल्य ओळख आहेत. मग त्याच्यात आता जिकडं पारडं दुखन ते चिठी येणारच आहे. शेवटी लोक जनतेच्या मनावर आहे, त्याच्या मनावर नाही. जनतेची काही कौल तुमची काय मागणी असेल या पाण्यासंदर्भात? आता पाणी काय, आता आमचं हे पाणी पिण्याच्या पाण्याचं टाक्या झाल्यात वर, याचाही खेळ झालाय. पाईपलाईन नाही, काही साऱ्या तोटामोड झाली, सगळं वाटून झालं. आणि आता खाल्लं पाणी आम्हाला शेती करता येणार, त्याला मग पाठपुरावा. पाणी शिल्लक नाही म्हणतात खाली. आम्ही स्वतः जाऊन आलो. आजीदादाबरोबर माझी फोटो येईल. आता आजीदादाच गेला तर कोणत्या दडादीचा कार्यकर्ताच राहिला ना आता महाराष्ट्रात. शरददादा आहे, पण खाल्ल्या लेवलला आहे, वर पाहिजे ना. बरं, आता कोणत्या दाद मागायचे आहेत, पण आता ते बी पुढचं काय भविष्य सांगता येते. अजून लई काळ जायचं आहे, वरचे लोटायची. तुमची मागणी काय असेल पाण्यासंदर्भात? पाणी काय आलं पाहिजे बा, आमची अशी मागणी. आणि जेव्हा कोणी पुढची जी निवडणूक होईल आणि कोणाचाही पॅनल विजय झाला तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असं वाटतं. लागावा, पण भरोसा नाही. त्याच्यावर तुम्हाला गॅरंटी नाही किंवा आम्ही लई रखडलोय त्याच्या, पण गॅरंटी नाही, कोणचीच गॅरंटी नाही राहिली. फक्त छान छान बोलायचं. आमदार केलाय, छान छान बोलली. पाणी नाही आलं, पाणी नाही आलं म्हणजे काय तर थोडा पुरावा जायला पाहिजे ना आम्हाला. नाही 2-3 टम गेले ताशी पाणी देता देता म्हणून पुढचं निवडून या पुढचं संपलं. गावात आली काय विकास कामं सांगता येतील? विकास कामं काय झाल्यात, केटीआर झाले, तळी झाल्यात, पाझरता झाले, लिखीत झाल्यात. आता शेळके सरांच्या काळात इकडे आनंदवाडीला 2-4 केटीआर झाले, तलावांचं लिखीत झालं, काही सप्पमंडप झाले, आता पंकज कंशाचं काय काम आहे, पाणी दिले. अशी मोठाली कामं पटरावं नाहीच. आता मोठं काम काय आहे? नाही ना, मोठाली कामं कुठे आम्हाला दिसलीच नाही. काय मागणी वगैरे आहे? मागणी काय, रस्त्यांची कुठे रस्ते नाही. 25 वर्ष आम्ही हिंडतोय किंवा समिती हिंडत आम्ही हिंडतोय. आमच्या पटरावर रस्ते नाही. घाटाखाली जाऊन बघायचं फुटाफुटावर रस्ते, शिवाय डांबरी सरकार सांगतात का रस्त्यांचं काम मी चांगल्या पद्धतीने मार्गी द्यावी? नाही, पण कवा हा प्रश्न आहे ना. कवा निधी यायचा एकदम काय 100 कोटी पाठवलं काय फायदा? छोट्या मोठ्या गरिबांना जायला यायला त्याला त्या रस्ते नको आहे. इथं नॅशनल आहे का आपला पटराव. दुसरा प्रश्न असा विचारतोय, आता बिबट्याचं जास्त प्रादुर्भाव आहे. रात्री आता रात्री धरला आमच्या बिबट्या हा कुठू येत दिवस शिवाय योग पिंजऱ्यात गेला आणि 2 तिथून पळाले. मोठमोठाले बिबटी. आता शासनाकडे किंवा वन विभाग काय मागणी असेल तुमची? काय मग त्यांचा बंदोबस्त करा, पण कोण बंदोबस्त करतात? नेत्यात तिकडे मग म्हणतात माणिकडोला नेतो, सोडून देतात तर काय म्हणजे काय माहिती. आता कोण बघायला जाते? रात्री बिबट्या पकडलेला तो आम्ही सकाळी त्यांना सांगितलं, सकाळी घेऊन. आता आपली जी काही तरुण पिढी आहे ती तरुण पिढी, आता तरुण पिढीला म्हणजे उद्योग राहिले नाही किंवा हिंदाची तरुण पिढी बायका मिळाना, नोकऱ्या एवढं सोपं राहिले का तरुण पिढीला? नोकऱ्या नाही, गाणगा नाही, नद्यात पोरं पुरी स्वतः याला जबाबदार कोण आहे?
काय तरी सरकारची ध्येय धोरणच चांगली नाही तर कसं काय मग मधली पोरं मराठ्यांची काम नोकऱ्या नाही फिकऱ्या नाही तशी गाणगा नाही हिंडा त्यात बाहेरची लोक येऊन नोकऱ्या करतात 15,000 16,000 आणि आपल्या मराठ्याला लागतात 45,000 कोण देणार आहे? लग्न राहिली काय कितीतरी पोरांची लग्न राखायला काय नोकऱ्या पाहिजे हां पुढे म्हणतात आम्हाला नोकरीवाला पाहिजे कितीवाल्या पोरांची काय करायचं? आता पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. पाण्याचाही प्रश्न मार्गी लागतो आता कशी लग्न जमायची? अवघड आहे त्याच्यात तो आपला पटवणार काय करणार काहीतरी काय पर्याय आहे का त्याला? आता बैलगाडा शौकीन जास्त तरुण मुलं जी काय आहे ते बैलगाडा शौकीन झाले. लई शोकी मग ते याड लागलं त्यांना बैलांचं याड लागल्यामुळं घरचं काम सोडायचं तर सुटली गाड्या कष्ट करायला कोणी मागत नाही. तुम्ही एक गावचे ग्रामस्थ म्हणून तुमची आता एखादी मागणी सांगू शकता का आमच्या माध्यमातून? मागणी काय आता पाणी यावं एवढी इच्छा आहे कोणी दादा आणले पाणी आलं पण दादानी पाणी आणावं अशी आमची इच्छा आहे दादा शरद दादा करत दादा कारण आता मी आता तेवढंच राहिलं तालुक्यात जरा अजून संख्या आहेत ना? संख्या आहे पण आता निदान आपलं गाव आहे ना खासदार आहेत अमोल कोल्हे खासदारही आहे खासदारांची बोलणं झाली झालं. काय आता ते रिस्क टिकली पाहिजे त्याच्यावर जास्त तर आपल्यासोबत अजूनही काही बाबा आहेत. बाबा, या मागं निवडणुका होऊन गेल्या, आता यापुढे निवडणुका चालू आहेत. तुमच्याकडे उमेदवार वगैरे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? कोण आहे उमेदवार? एक शेळके कंचे आणि शेळके आणि एक आयर आणि एक दाते आयर आणि दाते. बरं, चिन्ह वगैरे माहीत आहे? चिन्ह आहे दोन तर चिन्ह आहेत गजानन धनुष्यबाण. बरं, तुम्हाला आता उमेदवार वगैरे भेटले होते? हा आलतो तिकडे कोण कोण उमेदवार तुम्हाला भेटले? एकच भेटलं एक स्नेहलताई भेटली होती स्नेहलताई शेळके भेटलेत. ते घरी आज नाही उमेदवार नाही भेटले पण त्या बाया आलं हा, मग त्यांची प्रचार यंत्रणा तुमच्यापर्यंत पोहोचली होती, ते तुम्हाला सांगून वगैरे गेलेत. जे काही स्मिताताई कंसे आहेत ते आलते का तुमच्या इकडं? येऊन गेले ते पण मी गैरहजेरी दिली तुमच्या गैरहजेरीत येऊन गेलेत. बरं, दुसरा प्रश्न असा विचारतोय, अनेक गावामध्ये पाण्याचा प्रश्न पूर्वी पण चालूच होता, आताही पण चालू आहे. या पाण्याच्या प्रश्नासाठी तुमची एक ज्येष्ठ बाबा म्हणून काय भूमिका असेल किंवा काय मागणी असेल? मस्त मागणी किती दिवस चालूच आहे पण काय कोण देणार? तुमची मागणी म्हणजे तुम्ही आता जर ही मागणी आमच्या माध्यमातून त्यांच्या म्हणजे उमेदवारांपर्यंत पोहोचली तर प्रश्न मार्गी लागला तर लागला. आंदोलन झालेले त्याच्यापूर्वी मागलं म्हणजे अनेक गावामध्ये आंदोलन झाले. हा पाण्याचं नाही का झालं बरं, पण तो प्रश्न अजून मार्गी नाही लागला. नाही लागलाय नाही लागतोय का नाही हा प्रश्न ते तुम्हाला असं शाश्वत वाटत नाही हा प्रश्न मार्गी लागेल म्हणून? नाही तर मग तुम्हाला असं वाटतंय का हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे? तुम्हाला असं वाटतंय का? लागला पाहिजे पण लागतच नाही तर काय आता आम्ही आहे तर लागू शकत नाही. बरं, आमच्या नंतर लागला तर काय नाही. तुमची एक ग्रामस्थ म्हणून किंवा एक मतदार म्हणून काहीतरी मागणी असेल ना या संदर्भात? मागणी काय नाही बाकी ते काय कोणी गरीब येते का कोणी? अहो आम्हाला कष्ट करायचं मी पोटाची खिळगी भरायला कष्टच करावं लागत आहे. बरं, असं काही या गावामध्ये एखादी मोठा विकास आहे? मोठा काय आता येते वरून तेवढा होतो विकास काय? बरं बाबा, या मागे या गावात विकास आहे कोणाचा असं काही दिसतंय तुम्हाला? नाही निवडून आलो त्यांना तो अधिकारात करावंच लागतो ना विकास. निवडून आले या आधी कोणी विकास काम केलं की या गावात? विकास काम फक्त आता मध्यंतरी गावात पाणी वाटले कणसेंनी पाणी वाटलं. उन्हाळ्यात गरज होती त्यावेळेला पाणी दिले त्या लोकांना. पांडुरंगजी पवार साहेब आहेत आता ते कुठं आमच्या याच्यात आता तो गट तुटला, पण या आधी या गावात होते ना चांगले होते काम करते त्यांचं काम कसं होतं? चांगलं होतं. आता स्नेहलताई शेळके आहेत, त्यांचंही काम चांगलं आहे. ते चांगलं होतं. आता ते मध्ये 5 वर्ष होते. तुम्हाला वाटतंय का हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला अनेक गावात? काय नाही 100% काय गॅरंटी नाही लागत त्या असं वर फटार आडू जाणार यायला अवघडच आहे थोडं. मग आता तुम्हाला पाणी वगैरे प्यायला कमी पडल्यावरती कसं करावं लागतं? मागं देतात कॅन्सर बाई कुणी असं एखादा दाता तयार होतोय तो करतोय काय म्हणजे काही उपाशी नाही ठेवते पण होतंय कुणी काय. स्नेहलताई शेळके त्यांचं काम कसं आहे या परिसरात? आता
काम केलं म्हणजे तो आता अधिकारात आल्यावरती करावंच लागतात ना काय. काय अधिकार नसताना केले ते कामं वेगळी हा म्हणजे सत्ता असल्यावरती फरक आहे आणि ना. सत्ता नसल्यावरती फरक आहे. हां. आता स्मिताताई कंसे यांचा नवीन चेहरा आहे, चांगलं आहे. त्यांच्या माध्यमातून काही मार्गी लागतील किंवा काय असं? हा लागलं समजा तर निवडून देण्याचं कामच आहे. त्यातून समजा त्यांनी केलं काम तर ठीकच आहे ना. या गावची आणि करावं बुवा त्यांनी पसंती, समजा. या गावची पसंती कोणाला काय दबकी आवाजात चर्चा वगैरे ऐकायला येत असेल काय तुम्हाला? नाही काय काय नाही? काय मतदार शोधणे सगळा, त्यामुळे काय तो चर्चाही करीत नाही. त्याला एक मत द्यायचे, तो आपण ते जाऊन मतदान करणार आणि येणार. पण काय सर्वसामान्य माणसाला त्याच्यावरून फायदाच नाही ना. काय फायदा आहे? आपण एक जागृत मतदार म्हणून आपल्याला जे जागृत मतदार आहे, करणं मतदार करणं जागृत. आपला हक्क आहे. मतदार जागृत आहेत, आपला हक्क आहे मतदानाचा, तो बाजवायचा. यायचं बाजूला. त्यापेक्षा काय अधिक काय आहे की नाही? बरोबर. तर या ठिकाणी बाबांनी आपल्यापर्यंत त्यांचं मत मांडलेलं आहे. बाबा धन्यवाद. आमच्या परीने तुम्हाला काही प्रयत्न म्हणजे पोहोचवण्याचं काय वाटलं तर आम्ही माध्यमाच्या माध्यमातून पोहोचू त्यांच्यापर्यंत. तुम्हाला धन्यवाद. बरं, प्रश्न माझा असा आहे तुम्हाला का या आणि पठार जो आहे याच्यावर हा प्रश्न, पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, खूप दिवस झाले. भरपूर दिवस तुमची काय मागणी असेल? आणि पाहिजेच नाही. अनेक निवडणुका आल्या, आश्वासनं दिली गेली, यापुढे निवडणुका चालू आहेत. तुम्हाला वाटते का आश्वासन देऊन निवडणूक व्हायची? फक्त आश्वासनं देतात इकडं, निवडणुकीपुरतं आश्वासनं देतात, पुन्हा काय नाही. आता या गावात 2 उमेदवार तुल्यबळ आहेत, स्मिताताई कंसे. काय मागणी असेल पाण्यासंदर्भात? पाणीच मागणी पाठायची, कोणी निवडून येऊ, कोणी विनो, पाणीचं अशी काही आहे का गावं ह्या गावांमध्ये काही विकास काम यामागे कोणी केलं आहे काय, असं काही सांगता येईल? पाणी महत्त्वाचं आहे मग. नाही, पाणी तर महत्त्वाचं आहे, त्या संदर्भातच आम्ही चर्चा करतो. पण असं काही यामागे शेतकरा असेल किंवा आणि असेल, दिवाळी असेल किंवा नळवणी असेल, या गावात असे विकास कामाचं काही छोटी मोठी कामं झालेली आहेत. कोणाच्या माध्यमातून झालं? सगळं दोन्ही उमेदवारांची. याआधी पांडुरंगजी पवार साहेब या गटामध्ये होते. त्यांचं काम कसं होतं या परिसरात? चांगलं आहे. चांगलं होतं. आता उमेदवार वगैरे काही गाठं वगैरे भेटी दिल्या? चालू गाठी भेटी जातात, कोणी कोणी भेटी दिली? दोन्ही देतात, स्मिताताई देते आणि सुनीताताई. तुम्ही काही पाण्यासंदर्भात त्यांच्याकडे मागणी वगैरे केली? हो, पाणीच आहेच ना चालूच. म्हणजे तुमची ठाम अशी भूमिका आहे का बुवा आमच्या या आनेपठारावरती पाण्याचा प्रश्न मार्गी लागला? तर दादांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं या आनेपठारावरचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. या जे गावं आहेत त्यांचा आपल्याला लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे असं दादांचं म्हणणं आहे. आपण अजूनही काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा तुम्हालाही धन्यवाद. जी काय तुमची मागणी होती ती आमच्यापर्यंत पोहोचवली. आमच्या माध्यमातून आम्ही उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय नाव आपलं? अरुण अल्लाट. अरुण अल्लाट. सध्या आपण आहोत आणे गावामध्ये. हो. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलं आहे. सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. हो. काय वाटते तुम्हाला? काय सगळे दोन्ही आता उमेदवार चांगल्या प्रकारचे दोन्ही उमेदवार आहेत. बरं. दोन्ही उमेदवार चांगले असल्यामुळं काही जवळजवळ सेम टू सेम कौल आहे. एकीकडून राष्ट्रवादी पक्षाकडून स्नेहलताई शेळके आहेत, दोन्ही पक्षाचे उमेदवार चांगलेच आहेत. धनुष्यबाणाकडून जिल्ह्याकडून पंकज कंसे यांच्या धर्मपत्नी स्मिताताई कंसे आहेत. दोघांनाही चांगला प्रतिसाद आहे. कोणाच्या आता जनतेच्या मनावर. यामागं पण अनेक निवडणुका होऊन गेल्या. आश्वासनं दिली गेली. या आणे गाव असेल किंवा नळवणे गाव असेल किंवा अनेक गावं होते, आश्वासनं दिली गेली. तर या आणे गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. पाण्याचा प्रश्न नुसतं आमदार खासदार सगळ्यांच्या याच्यावर घातलेले, पण काही मार्गी लागलेलं नाही. लागतील हळूहळू. काय मागणी असेल तुमची या आणे गावासाठी? काय मागणी असेल? मी नळवण्याचं आहे. बरं. नळवणे गावासाठी काय मागणी असेल तुमच्याकडे? काय असा विकास काम पाहिजे बुवा असं? पाणी बाकी काय, पाण्यासोडून काय असतं पाण्यासाठी. अजून काय तुमच्या म्हणजे माहितीनुसार काय असं विकास काम सांगता येईल? हो, विकास करणं काय नाही आपल्याला. त्या सगळ्यांची कामं चांगली आहेत, सगळ्यांनी चांगली कामं केली आहेत, त्यामुळं दोघांचं सेम आहे ही 100%. या नळवणे गाव असेल किंवा आणे गाव असेल, या गावची पसंती कोणाला असेल? तशी मी सांगितलं ना,
50% याच्याकडे चांगलं प्रतिसाद आहे. आणि गावामध्ये यात्रा अतिशय मोठ्या उत्सवात भरत असते, त्याला म्हणजे ग्रामस्थांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद असतो. हो. मग आता जे काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कसा प्रतिसाद पाहिजे, किंवा लोकांनी किंवा ग्रामस्थांनी किंवा जे काही मतदार आहेत त्यांनी अशी मागणी केली पाहिजे, एखादी ठाम मागणी केली पाहिजे म्हणून? पाण्याचीच मागणी इथल्या, बाकी पटराचं काय आहे, पाण्याचाच प्रश्न आहे ना. पाण्याचा प्रश्न सोडविल त्याला 100% जास्तच मतदान होणार आहे सगळं काही त्या पक्षाला. मग तो कोणताही पक्ष असेल, लोकांना पाण्याची गरज आहे. म्हणून पाण्याचा प्रश्न जो सोडविल त्याचा पाठीमागे जनता राहील.